त्यांनी हे टेक्नॉलॉजी आणलेली आहे स्वीडनवरनं आणि 2 महिन्यापूर्वी त्यांची माझी भेट झाली तर तेव्हा त्यांनी मला विस्तृत ह्याच्याविषयीची माहिती दिली आणि असा एक सेमिनारचं इन्व्हिटेशनही दिलं. मी मुद्दामून या सेमिनारला आले कारण आपल्यालाही जगामध्ये काय चाललं हे कळतं. आपण आता जे कोल आहे म्हणजे कोळसा आहे त्या कोळसापासूनचे जे उद्योग आहेत किंवा जे पॉवर स्टेशन आहे त्याच्यावर मी रोज सभागृहामध्ये उत्तर देते की किती प्रदूषण आहे, किती अडचणी आहे. कोळसा सुद्धा हे जमिनीच्या उदरातून आपण घेतो त्याला पण एक लिमिट आहे आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्या एनर्जीजवर शिफ्ट झालं पाहिजे म्हणजे सोलार. आणि सोलार जर आपण शिफ्ट झालो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे की सोलार आपण हायड्रो एनर्जी तर आहेच आहे. सोलार पॅनल्स जर फ्लोटिंग लावले धरणांवर तर धरणाचा पाण्याचं इव्हॅपोरेशन कमी होईल आणि आपल्याला पाणी पण वाचवता येईल म्हणजे पर्यावरणाशीच परत तो संबंधित विषय आहे. दुष्काळी भागात मी वाढले जन्मले आणि त्यांच्या चिंता असल्यामुळे नेहमी पाणी वाचवायचं माझा फोकस असतं. तर ह्या सोलार पॅनलचं एक आज इथे तंत्रज्ञान होतं आणि याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल या गोष्टीविषयी मला सांगायचं आहे की जेव्हा आपण सोलार पॅनल लावतो कुठल्या धरणावर नदीवर पाण्यावर तर ते जर पाणी कमी झालं तर ते आडवे तिडवे होऊन तुटू शकतात डॅमेज होऊ शकतात. तर ही टेक्नॉलॉजी त्याच्यापासून वाचवते. 40-50 फूट जरी हे खाली गेले पाण्याच्या इव्हॅपोरेशनमुळे किंवा पाणी सोडल्यामुळे तर नुकसान होत नाही आणि त्यासाठी मी आज या सेमिनारला आलेली आहे आणि खूप चांगला विचार रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भात इथे मला मिळाला. ह्याच्यावर नक्कीच भविष्यामध्ये विभाग माझा म्हणून आणि रिन्युएबल एनर्जी मिनिस्टरशी बोलून पण आपण ह्याच्यामध्ये काम करू. मात्र ज्या पद्धतीने ही ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे त्यापूर्वी आता म्हणालात की ज्यावेळेस आपल्या तलावाला या समुद्राचं पाणी कमी जास्त होतं त्यावेळेस हे कशा पद्धतीने होती या त्यावेळेस काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तर ही एक युनिक टेक्नॉलॉजी आहे. तर श्वेता भोसलेनी मला याच्यासाठीच बोलली ही युनिक टेक्नॉलॉजी स्वीडिश टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी टायअप केलेलं आहे स्वीडिश टेक्नॉलॉजी आणि ते पाणी जरी कमी झालं तरी हे सोलार पॅनल डॅमेज नाही होणार. याच्यावर त्यांचा एक पायलट प्रोजेक्ट आता कम्प्लीट झाला आहे आणि सक्सेसफुल झाला आहे. तर आता असे अनेक होतील आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी वापरली झाली की ती जास्त लोकांसाठी वापरण्यासाठी आणखी कमी दरात उपलब्ध होऊ शकते. हे माझं टार्गेट आहे. हे प्रोजेक्ट ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे चॅलेंजेस ओव्हरकम केलेले आहेत. वैतरणा डॅमवर मिडल वैतरणा डॅमवर हा प्रोजेक्ट आहे. मिडल वैतरणा डैम है. अब मैं हिंदी में आपको पूरा बताती हूँ क्योंकि मुझे पकड़ना है फ्लाइट. आज मेरी एक सहेली मेरी फ्रेंड उन्होंने मुझे 2 महीने पहले मिले थे और एक कार्यक्रम के लिए यहाँ उपस्थित होने के लिए बुलाया था. मैं यहाँ आई हूँ और जब से मैं पर्यावरण मंत्री बनी हूँ मैं ज़्यादा से ज़्यादा टेक्नोलॉजिकल सेमिनार में जाना पसंद करती हूँ खास करके जो एनवायरनमेंट को बचाएं और रिन्यूएबल एनर्जी को एनकरेज करें. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.